एव्हरीवन, वेलकम बॅक. आज आपण कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंटमधला जो रिमेनिंग पार्ट आहे तो घेणार आहोत. त्यातलं पहिलं आहे कार्बन डायऑक्साईड. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CO2, मॉलिक्युलर मास 44, मेल्टिंग पॉईंट -56.6 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर आहे ऑकरन्स. कार्बन डायऑक्साईड ऑकर इन एअर इन अ फ्री स्टेट टू द एक्सटेंट ऑफ अबाउट 0.03%. म्हणजे जो एअरमध्ये फ्री स्टेटमध्ये कार्बन डायऑक्साईड असतो त्याचं प्रमाण आहे 0.03%. एक्झेल्ड एअर कंटेन्स अबाउट 4% ऑफ कार्बन डायऑक्साईड. CO2 इज अ प्रेझेंट ॲज अ सॉल्ट इन अ चॉक अँड शहाबाद टाईल मार्बल लाईमस्टोन. म्हणजे ॲज अ सॉल्ट म्हणून तो चॉकमध्ये किंवा शहाबाद टाईल्स आहेत मार्बल किंवा लाईमस्टोनमध्ये असतो. CO2 इज अ गिव्हन आउट इन द कंबशन ऑफ वूड अँड द फॉसिल फ्युएल कोल. म्हणजे जेव्हा लाकडाचं वूडचं किंवा फॉसिल फ्युएलमध्ये जो कोल आहे त्याचं जेव्हा कंबशन होतं तेव्हा CO2 गॅस रिलीज होतो. त्यानंतर ट्रायजिसमध्ये एक एक्सपेरिमेंट आहे. सो त्यासाठी ॲपरेटस आहेत रिटॉर्ट स्टँड, राऊंड बॉटम फ्लास्क, थिसल फनल, गॅस डिलिव्हरी ट्यूब, गॅस जार्स आणि केमिकल्स आहेत कॅल्शियम कार्बोनेट. त्यामध्ये आपण घेऊ शकतो पीस ऑफ शहाबाद टाईल, मार्बल पीसेस, लाईमस्टोन आणि डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. प्रोसिजर दिली आहे. असेंबल द ॲपरेटस ॲज शोन इन द फिगर. वाईल असेंबलिंग प्लेस कॅल्शियम कार्बोनेट इन द राऊंड बॉटम फ्लास्क. ॲड डायल्यूट HCl in the flask through the thistle funnel. See to it that the end of the funnel dips in the acid. सो बाजूला जे डायग्राम दिली आहे त्याप्रमाणे आपल्याला ॲपरेटस असेंबल करायचे आहेत. ओके, सो जो हा राऊंड बॉटम फ्लास्क आहे त्यामध्ये आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थिसल फनेल ॲड करायचं आहे आणि या थिसल फनेलमधून आपण डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड करणार. आपल्याला हे बघायचं आहे की जो थिसल फनेलचा जो शेवटचा म्हणजे जो एंड आहे तो त्या हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये डीप झाला पाहिजे. आणि हा राऊंड बॉटम फ्लास्क आणि एक ग्लास जार आपण ही जी गॅस कलेक्टिंग ट्यूब आहे त्याने कनेक्ट करणार आहोत. So next is CO2 is a formed as a result of the reaction between calcium carbonate and HCl. Collect this gas in a 4 to 5 gas jars. The chemical equation of the above reaction is as follows. So जे कॅल्शियम कार्बोनेट आहे ते आणि आपण जे डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड केलं आहे त्यामध्ये रिॲक्शन होऊन CO2 गॅस रिलीज होतो. त्याची रिॲक्शन आहे CaCO3 + 2HCl विल गिव्ह CaCl2 + H2O + CO2 आणि CO2 नंतर एक असा अपवर्ड ॲरो आहे का तर तो गॅशियस फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साईड. ऑब्झर्व द कलर ऑफ द गॅस फॉर्म इन द अबाव एक्सपेरिमेंट. स्मेल द गॅस इन अ गॅस जार. सो कार्बन डायऑक्साईड आपल्याला जो एक्सपेरिमेंटमध्ये जो मिळाला आहे त्याचा कलर काय आहे ते ऑब्झर्व करायचं आहे आपल्याला. सो इट इज कलरलेस. स्मेल द गॅस इन अ गॅस जार. आपण गॅस जारमध्ये जो कार्बन डायऑक्साईड कलेक्ट केला त्याचा स्मेल घ्यायचा आहे आपल्याला. सो इट इज ओडरलेस. कार्बन डायऑक्साईडला कोणत्याही प्रकारचा स्मेल नाही. सो खाली एक चार्ट दिला आहे म्हणजे टेबल दिलं आहे त्याच्यामध्ये त्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण लिहू शकतो. ओडरच्या ऑब्झर्वेशनमध्ये आपण लिहू शकतो कार्बन डायऑक्साईड इज अ ओडरलेस आणि कलरमध्ये आपण लिहू शकतो कलरलेस. नेक्स्ट इज यूज सेपरेट गॅस जार्स फॉर द ॲक्टिव्हिटीज ऑफ 3 to 7 बिलो. सो त्यातलं थर्ड आहे रिमूव्ह द लिड ऑफ द गॅस जार अँड पुट सम लाईम वॉटर इन इट. सो गॅस जारमध्ये जो आपण कार्बन डायऑक्साईड कलेक्ट केला आहे त्या गॅस जारमध्ये आपण लाईम वॉटर टाकून काय होतं ते बघायचं आहे. सो जेव्हा आपण लाईम वॉटर ॲड करू तर ते जे क्लिअर लाईम वॉटर असेल ते मिल्की होईल. प्लेस द बर्निंग कॅन्डल इन अ गॅस जार. कार्बन डायऑक्साईड फिल्ड असलेला गॅस जारमध्ये आपण जर बर्निंग कॅन्डल ठेवली तर ती विझेल का तर ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. बर्निंग होण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. ड्रॉप अ स्मॉल अमाऊंट ऑफ सोल्युशन ऑफ सम युनिव्हर्सल इंडिकेटर इन अ 1 गॅस जार फिल्ड विथ द CO2 अँड शेक इट. सो युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजेच एक pH इंडिकेटर असतं.
सो त्यामुळे आपल्याला सोल्युशन ते ॲसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे हे कळतं. सो युनिव्हर्सल इंडिकेटर जेव्हा आपण CO2 फिल्ड असलेल्या जारमध्ये टाकू तेव्हा त्याचा कलर जो आहे तो रेड होईल. का तर वॉटर आणि कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन होऊन कार्बॉनिक ॲसिड फॉर्म होईल. पोर सम वॉटर इन अ गॅस जार अँड शेक इट. सो इकडे पण सेम आहे, वॉटर आणि कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन होऊन कार्बॉनिक ॲसिड फॉर्म होईल. मॉइस्चन अ ब्लू अँड रेड लिटमस पेपर अँड ड्रॉप देम इन अ गॅस जार ऑफ CO2. इकडे पण सेमच रिॲक्शन आहे. लिटमस पेपर आपण ओला केल्यामुळे त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट आहे. सो या वॉटरची आणि कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन होऊन कार्बॉनिक ॲसिड फॉर्म होईल आणि ते ॲसिड आहेच, त्यामुळे ब्लू लिटमस पेपर जो आहे तो रेड होईल. रेड लिटमस पेपर जो आहे तो रेडच राहील. एंटर द ऑब्झर्वेशन इन ऑल द अबव ॲक्टिव्हिटीज इन द फॉलोइंग टेबल. सो फिजिकल प्रॉपर्टीजचं आपण बघितलं. केमिकल प्रॉपर्टीज, बर्निंग कॅन्डल इट विल एक्सटिंग्विश म्हणजे ती विझेल. युनिव्हर्सल इंडिकेटर विल टर्न रेड. लाईम वॉटर विल टर्न मिल्की. वॉटर विल रिॲक्ट विथ द कार्बन डायऑक्साईड and will form carbonic acid. Litmus paper, so blue litmus paper will turn red and red will remain as it is. Some more chemical properties of carbon dioxide. Sodium carbonate is a form when carbon dioxide is passed through an aqueous solution of sodium hydroxide. Sodium carbonate ज्याला आपण वॉशिंग सोडा असं पण म्हणतो. Chemical equation of reaction is 2NaOH plus CO2 will give Na2CO3 plus H2O. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडच्या ॲक्वस सोल्युशनमध्ये दॅट इज NaOH मध्ये आपण जेव्हा CO2 ॲड करू तेव्हा काय फॉर्म होतं तर सोडियम कार्बोनेट Na2CO3. Sodium bicarbonate is a form on passing CO2 through an aqueous solution of sodium carbonate. Chemical equation of reaction is Na2CO3 plus H2O plus CO2 will give 2NaHCO3. म्हणजे सोडियम कार्बोनेट Na2CO3 मध्ये आपण जेव्हा कार्बन डायऑक्साईड पास करू तर जे प्रोडक्ट मिळतं ते आहे बेकिंग सोडा, सोडियम बायकार्बोनेट NaHCO3. Next is write down an equation of chemical reaction taking place between water and carbon dioxide in above experiment. ओके, सो ही रिॲक्शन कशी असेल तर CO2 प्लस H2O म्हणजेच कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर विल गिव्ह H2CO3 म्हणजेच कार्बॉनिक ॲसिड. ओके, सो ही रिॲक्शन अशी असेल की CO2 प्लस H2O विल गिव्ह H2CO3 म्हणजेच कार्बॉनिक ॲसिड. कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर विल गिव्ह carbonic acid H2CO3. Write down the equation of chemical reaction taking place on putting lime water in a gas jar of CO2. So ह्याची रिॲक्शन कशी असेल तर lime water CaOH twice हे आहे lime water plus carbon dioxide CO2 will give CaCO3 plus H2O म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट आणि वॉटर. CaCO3 that is calcium carbonate, H2O is water. सो लाईम वॉटर आणि कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन होऊन काय फॉर्म होतं तर कॅल्शियम कार्बोनेट आणि वॉटर. त्यानंतर आहे युजेस ऑफ कार्बन डायऑक्साईड. CO2 इज अ यूज टू मेक एरेटेड ड्रिंक्स. आपण जी कोल्ड्रिंक्स पितो त्यामध्ये CO2 असतो. Solid carbon dioxide is used in a cold storage and also to keep milk and milk products and frozen substances cool during the transport. It is also used for getting special effects of a mist in a drama and movies. Solid carbon dioxide म्हणजेच ड्राय आईस. जर आईस्क्रीम वगैरे स्टोअर करायला जर यूज करतात ना ड्राय आईस, दॅट इज सॉलिड कार्बन डायऑक्साईड. सो जेव्हा
हे आईस्क्रीम वगैरेचं जेव्हा ट्रान्सपोर्ट होतं सो त्यासाठी सॉलिड कार्बन डायऑक्साईड यूज केला जातो. इट इज ऑल्सो यूज फॉर गेटिंग स्पेशल इफेक्ट्स ऑफ मिस्ट इन अ ड्रामा अँड मूवीज. मिस्ट म्हणजे काय तर धुके. तर हा नाटकांमध्ये आणि मूवीजमध्ये वगैरे जेव्हा धुक्याचं जेव्हा इफेक्ट वगैरे द्यायचा असेल तर तेव्हा CO2 यूज केला जातो. CO2 ऑप्टेन बाय केमिकल रिॲक्शन ऑर केप अंडर प्रेशर इज यूज्ड इन अ फायर एक्सटिंग्विशर. फायर एक्सटिंग्विशरमध्ये CO2 म्हणजे जे सिलेंडर्स वापरतात आग विझवण्यासाठी, अग्निशामक दलामध्ये जे सिलेंडर्स यूज करतात तर त्यामध्ये CO2 असतो. लिक्विड CO2 इज यूज ॲज अ सॉल्व्हंट इन अ मॉडर्न इको फ्रेंडली ड्राय क्लिनिंग. आपण जे ड्राय क्लिनिंग करतो कपड्यांची तर युजली त्याच्यामध्ये काही केमिकल्स यूज करतात, बट आता जे इको फ्रेंडली ड्राय क्लिनिंग होते त्यामध्ये CO2 यूज केला जातो. प्लांट युजेस CO2 इन एअर फॉर फोटोसिंथेसिस. हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की फोटोसिंथेसिससाठी प्लांट एअरमधला जो कार्बन डायऑक्साईड आहे ते यूज करतात. नेक्स्ट आहे रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर. A fire extinguisher contains sodium bicarbonate powder. There is also dilute sulfuric acid placed in a gas capsule. The capsule breaks on pressing the knob. The sulfuric acid comes in a contact with the sodium bicarbonate and the two react chemically to release CO2 which comes out. Internal structure of fire extinguisher दिला आहे. सो यामध्ये हा जो बॉटम पार्ट आहे त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेटची पावडर फिल केली आहे आणि वर एक येल्लो कलरचं आपल्याला दिसते. दॅट इज एक ग्लास कॅप्सूल आहे. त्या ग्लास कॅप्सूलमध्ये सल्फ्युरिक ॲसिड स्टोअर आहे. जेव्हा आपण वरचा नॉब प्रेस करतो तर त्या प्रेशरमुळे ही जी ग्लास कॅप्सूल आहे ती फुटते. सो त्यामुळे जे सल्फ्युरिक ॲसिड आहे ते या सोडियम कार्बोनेटवर पडतं आणि सोडियम बायकार्बोनेटची आणि सल्फ्युरिक ॲसिडची रिॲक्शन होऊन कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होतो. काही रिॲक्शनसुद्धा दिली आहे. 2NaHCO3 दॅट इज सोडियम बायकार्बोनेट प्लस H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड विल गिव्ह Na2SO4 plus 2H2O plus 2CO2. CO2-based fire extinguishers do not cause corrosion and are non-conductor of electricity. Therefore, these are used when electrical and electronic equipment catches fire. So, CO2-based जे फायर एक्सटिंग्विशर आहेत त्यामुळे करोजन होत नाही आणि ते नॉन कंडक्टर असल्यामुळे जेव्हा एखाद्या इलेक्ट्रिक इक्विपमेंटला वगैरे आग लागते तर ते विझवण्यासाठी आपण त्यांना यूज करू शकतो. CO2 based fire extinguishers are used to extinguish small scale fire. It is beyond their capacity to extinguish a big fire. सो हे जे सिलेंडर्स आहेत ती छोट्या प्रमाणामध्ये जी आग लागली आहे ती विझवू शकतात. तर मोठ्या प्रमाणातली आग ते विझवण्यासाठी आपण CO2 बेस्ड फायर एक्सटिंग्विशरचा यूज करू शकत नाही. इन मॉडर्न फायर एक्सटिंग्विशर लिक्विड अँड सॉलिड CO2 इज अ फील्ड अंडर प्रेशर. आता जे काही मॉडर्न फायर एक्सटिंग्विशर आहे त्याच्यामध्ये एकतर सॉलिड किंवा मग लिक्विड स्टेटमध्ये CO2 फिल्ड केलेला असतो. ऑन रिड्युसिंग द प्रेशर इट बिकम्स गॅशियस अँड कम आउट फोर्सफुली थ्रू द हॉर्न लाईक हॉर्स पाईप. सो हा जो प्रेशरने फिल्ड केलेला CO2 आहे तो जेव्हा आपण प्रेशर कमी करू तेव्हा तो गॅशियस फॉर्ममध्ये येऊन रिलीज होतो. Nowadays, many types of fire extinguishers are used. Collect more information about the way CO2 is used in them to extinguish fire. सो आता वेगवेगळ्या टाईपचे फायर एक्सटिंग्विशर्स यूज करतात. सो त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही नेटवरून कलेक्ट करू शकतात. नेक्स्ट इज मिथेन. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. मॉलिक्युलर मास आहे 16. Occurrence. Methane occurs in a natural gas to extent of 87%. नॅचरल गॅसमध्ये 87% मिथेन असतो. डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन ॲब्सेन्स ऑफ एअर ॲनारोबिक प्रोड्युसेस मिथेन.
म्हणजे जे ऑर्गॅनिक मॅटर आहे, पालापाचोळा वगैरे जे आहे किंवा प्राण्यांचे जे अवशेष आहेत, सो त्याचं जेव्हा डिकम्पोजिशन होतं कधी तर इन ॲनारोबिक कंडिशन, म्हणजेच इन ॲब्सेन्स ऑफ एअर, तर तेव्हा हा मिथेन गॅस प्रोड्यूस होतो. मिथेन इज प्रेझेंट इन अ बायोगॅस. सो नेक्स्ट आपण बायोगॅस बघणारच आहोत. मिथेन इज फाउंड इन अ कोल माइन्स, म्हणजे ज्या कोळशाच्या खाणी आहेत त्यामध्ये सुद्धा मिथेन मिळतो. मिथेन इज फाउंड ॲट द सर्फेस ऑफ मार्शी प्लेसेस, विच इज वाय इट इज ऑल्सो कॉल्ड मार्श गॅस. मार्शी प्लेसेस म्हणजे जे दलदलचे ठिकाणं आहेत त्यामध्ये आपल्याला हा गॅस मिळतो. सो म्हणून त्याला मार्श गॅस असं सुद्धा म्हणतात. ऑन हिटिंग मिक्सचर ऑफ हायड्रोजन अँड कार्बन मोनॉक्साईड गॅसेस ॲट 300 डिग्री सेल्सिअस इन प्रेझन्स ऑफ निकल कॅटलिस्ट, मिथेन गॅस इज फॉर्म. जेव्हा हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईडचं मिक्सचर आहे ते 300 डिग्री सेल्सिअसला आपण जेव्हा हीट करू इन द प्रेझन्स ऑफ निकल कॅटलिस्ट, म्हणजे कॅटलिस्ट कधी यूज करतात तर रिॲक्शन फास्ट करण्यासाठी. तो रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही, तर या रिॲक्शनमध्ये निकेल हा कॅटलिस्ट यूज केलेला आहे. सो जेव्हा हे मिक्सचर आपण हीट करतो तेव्हा मिथेन गॅस फॉर्म होतो. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ नॅचरल गॅस गिव्ज अ मिथेन इन प्युअर फॉर्म. तर नॅचरल गॅस जे आहेत त्यामध्ये ऑब्व्हियसली खूप सारे गॅस मिक्स्ड आहेत. सो त्यातून जेव्हा आपण एक गॅस सेपरेट करण्यासाठी जी मेथड यूज करतो दॅट इज फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आणि या फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेसचा यूज करून आपण नॅचरल गॅसमधून मिथेन प्युअर फॉर्ममध्ये मिळवू शकतो. Physical properties of methane. Melting point of methane is minus 182.5 degrees Celsius. Boiling point of methane is minus 161.5 degrees Celsius. It is a colorless gas. The density of liquid methane is less than that of water. वॉटरपेक्षा लिक्विड मिथेनची डेन्सिटी ही कमी आहे, सो तो वॉटरवरती फ्लोट होणार म्हणजेच तरंगणार. मिथेन गॅस इज स्पायरिंगली सोल्युबल इन वॉटर. इट इज हायली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट लाईक गॅसोलिन, इथर अँड अल्कोहोल. सो पाण्यामध्ये तो कम्प्लिटली सोल्युबल नाही आहे, बट इट इज हायली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स लाईक गॅसोलिन, इथर अँड अल्कोहोल. गॅसोलिन, इथर अँड अल्कोहोलमध्ये तो कम्प्लिटली सोल्युबल आहे. मिथेन इज इन अ गॅशियस स्टेट ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरवरती तो गॅशियस फॉर्ममध्ये असतो. नेक्स्ट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. मिथेन इज हायली इन्फ्लेमेबल. It burns by reacting with oxygen to give bluish flame. In this reaction, 213 kilocalorie per mole of heat is given out. Methane burns completely. So it is a highly inflammable. तो ज्वलनशील आहे and it burns by reacting with oxygen to give bluish flame. So जेव्हा तो ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतो तेव्हा तो एका ब्लूइश फ्लेम म्हणजे निळसर अशी फ्लेमनी बर्न होतो. आणि इन दिस रिॲक्शन 213 किलो कॅलरी पर मोल ऑफ हीट इज गिवन आउट. जी हीट मिळते त्याची एक्झॅक्ट क्वांटिटी दिली आहे, दॅट इज 213 किलो कॅलरी. केमिकल रिॲक्शन इज CH4 plus 2O2 will give CO2 plus H2 plus heat. Next is chlorination. Methane and chlorine gases react with each other at a temperature of 250 degrees Celsius to 400 degrees Celsius in presence of ultraviolet light and form mainly methyl chloride, that is chloromethane, and hydrogen chloride. This reaction is called chlorination of methane. क्लोरीन आणि मिथेन गॅस जेव्हा 250 to 400 डिग्री सेल्सिअसवरती एकमेकांसोबत रिॲक्ट करतात इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट, सो तेव्हा जे प्रोडक्ट मिळतं दॅट इज मेनली मिथाइल क्लोराईड अँड हायड्रोजन क्लोराईड. आणि ह्यालाच आपण म्हणतो क्लोरिनेशन ऑफ मिथेन. सो इकडे अल्ट्राव्हायोलेट लाईट यूज केलं आहे. अल्ट्राव्हायोलेट लाईट का तर
हा एक एनर्जीचा सोर्स आहे आणि अल्ट्राव्हायोलेट लाईट आहेत ते जे केमिकल बॉन्ड्स ब्रेकडाऊनसाठी यूज होतो. सो बेसिकली क्लोरीन मॉलिक्युल्सचं जर आपण क्लोरीन ॲटम्समध्ये ब्रेकडाऊन करायचं असेल तर त्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लाईट यूज केला जातो. केमिकल रिॲक्शन दिली आहे CH4 + Cl2 in presence of light will give CH3Cl plus HCl, that is methyl chloride आणि hydrogen chloride. Methane in the form of natural gas is used in industries such as fabric mills, paper mills, food processing industry, petrol purification. सो या सगळ्या इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये आहेत फॅब्रिक मिल्स आहेत, पेपर मिल्स आहेत आणि काही फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजसुद्धा आहेत. मिथेन नॅचरल गॅस म्हणून यूज केला जातो. Being the smallest hydrocarbon, the proportion of CO2 released in a combustion of methane is small and therefore it is used as a domestic fuel. सो जेव्हा मिथेनचं जेव्हा कंबशन केलं जातं तेव्हा जेव्हा तो जाळला जातो सो त्यामधून निघणारा जो CO2 आहे म्हणजे जो रिलीज होणारा गॅस आहे दॅट इज CO2, त्याचं जे प्रमाण आहे ते कमी आहे म्हणून आपण त्याला ॲज अ डोमेस्टिक फ्युएल म्हणजेच घरगुती इंधन म्हणून सुद्धा मिथेनचा वापर केला जातो. मिथेन इज यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड सच ॲज अ इथेनॉल, मिथाइल क्लोराईड, मिथिलीन क्लोराईड अँड ॲसिटिलीन. सो ही जी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यांच्या प्रोडक्शनसाठी मिथेनचा यूज करतात. मिथेन गॅस वॉज डिस्कवर्ड बाय द इटालियन सायंटिस्ट Alessandro Volta between 1776 and 1778 while he was studying the gases found in a marshy land. आपण पाहिलं की मिथेनला मार्श गॅससुद्धा म्हणतात का तर तो दलदलीच्या ठिकाणी मिळतो. सो हे जे इटालियन सायंटिस्ट आहेत ते जेव्हा दलदलीच्या ठिकाणी जे गॅसेस आहेत त्यांचा अभ्यास करत असताना त्यांनी मिथेन गॅसची डिस्कवरी केली. त्यानंतर आहे बायोगॅस प्लांट. ॲनिमल डंग, ड्राय लिव्स, वेट गार्बेज गेट डिकम्पोज्ड बाय anaerobic microbes in a biogas plant. This produces methane gas, also called as a biogas. सो जे ॲनिमल डंग आहे म्हणजे शेण आहे, ड्राय लिव्स आहे, वेट गार्बेजेस म्हणजे जो सुका पालापाचोळा आहे किंवा वेट गार्बेजमध्ये जो ओला कचरा आहे त्याचं जेव्हा ॲनॲरोबिक मायक्रोब्स म्हणजे असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्यांना ग्रोथसाठी ऑक्सिजनची गरज नसते, सो हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जेव्हा हे ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोज करतात तेव्हा मिथेन गॅस प्रोड्यूस होतो आणि म्हणून आपण त्याला बायोगॅस असं सुद्धा म्हणतो. बायोगॅस इज अ व्हेरी cheap fuel option which meets the demand for cooking gas. सो आपण कुकिंगसाठी जो गॅस यूज करतो तर त्याच्यासाठी जे काही डिमांड्स आहेत किंवा त्यासाठी जे काही क्वालिटीज लागतात त्या मिथेनमध्ये असतात आणि हा मिथेन जो आहे तो एकदम चीप म्हणजे जास्त महागडा असा गॅस नाही आहे. इट इज ऑल्सो यूज फॉर प्रोडक्शन ऑफ अन इलेक्ट्रिसिटी म्हणजेच वीज निर्मितीसाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. बायोगॅस कंटेन्स अबाउट 55 to 60% मिथेन अँड द रेस्ट इज कार्बन डायऑक्साईड. सो हा जो बायोगॅस आहे त्याच्यामध्ये 55 ते 60% प्रमाण मिथेनचं असते आणि बाकी जो असतो तो असतो कार्बन डायऑक्साईड. Biogas is a fuel which is convenient to use, and in addition to this, a very good manure is also produced as a side product of the process. So बायोगॅसची जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जे साईड प्रोडक्ट मिळतं त्याचा आपण ॲज अ मॅन्युअर म्हणजे शेतामध्ये वगैरे आपण जे खत यूज करतात तर त्याचा खत म्हणून आपण उपयोग करू शकतो. सो इथे बायोगॅस प्लांटचं एक स्ट्रक्चर आहे. सो त्याचे कंपोनंट्स आहेत त्यामध्ये आहे मिक्सिंग टँक आहे, त्यानंतर इनलेट चेंबर आहे, अंडरग्राऊंड डायजेस्टर टँक आहे, एक आहे स्लॅब कवर, त्यानंतर आहे आउटलेट चेंबर
आणि ओव्हरफ्लो टँक आहे. आणि खाली बायोगॅस प्रोडक्शनची प्रोसेस दिली. तर प्रोडक्शन ऑफ बायोगॅस इज अन anaerobic प्रोसेस अँड इट टेक्स प्लेस इन अ 2 स्टेज. anaerobic प्रोसेस म्हणजे इन ॲब्सेन्स ऑफ एअर. सो ही जी प्रोसेस आहे ती ॲब्सेन्स ऑफ एअरमध्ये होते आणि त्याच्या मेन 2 स्टेजेस आहेत. त्यातलं पहिलं आहे प्रोडक्शन ऑफ ॲसिड. द मायक्रोब्स ॲक्ट ऑन अ बायोडिग्रेडेबल कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड प्रोड्यूस ऑर्गॅनिक ॲसिड. आणि सेकंड आहे मिथेन गॅस प्रोडक्शन. द मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया ॲक्ट ऑन द ऑर्गॅनिक ॲसिड टू प्रोड्यूस मिथेन गॅस. सो जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपण जे ऑर्गॅनिक मॅटर ॲड करतो म्हणजे पालापाचोळा आहे किंवा कावडंग वगैरे आहे, ते जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्याचं कन्व्हर्जन ते ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये करतात. जे मिथेनोजेनिक बॅक्टेरिया आहेत, मिथेन गॅस प्रोड्यूस करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत, ते ऑर्गॅनिक ॲसिडपासून मिथेन गॅस प्रोड्यूस करतात. सो खाली एक रिॲक्शनसुद्धा दिली आहे. CH3COH म्हणजे ॲसिटिक ॲसिड अँड इट गिव्स CH4+CO2. म्हणजे जे ॲसिडिक ॲसिडवरती जेव्हा मिथेनोजेनिक बॅक्टेरिया ॲक्ट करतात आणि त्यापासून CH4 म्हणजेच मिथेन प्लस CO2 कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो. सो आपण या बायोगॅस प्लांटचं वर्किंग बघूया. सो फर्स्ट इकडे आहे तो आहे मिक्सिंग टँक आणि त्यामध्ये काय आहे तर स्लरी ऑफ कॅटल डंग म्हणजे गाई म्हशींचं जे शेण असते त्याची स्लरी बनवतात. तर ही स्लरी कशी बनवतात तर या शेणामध्ये इक्वल अमाऊंट ऑफ वॉटर म्हणजे पाणी मिक्स करून त्याला सेमी सॉलिड फॉर्ममध्ये रेडी करतात आणि ती स्लरी आहे ती या मिक्सिंग टँकमध्ये ठेवली जाते. सो हा जो मिक्सिंग टँक आहे त्यालाच कनेक्टेड आहे इनलेट चेंबर जो कनेक्ट झाला आहे अंडरग्राऊंड डायजेस्टर टँकशी. सो ही जी स्लरी आहे ती इनलेट चेंबरमधून डायजेस्टर टँकमध्ये येते. हा अंडरग्राऊंड असतो आणि या डायजेस्टर टँकमध्ये ॲक्च्युअल जी पुढची प्रोसेस आहे ती होते. सो ही बायोगॅस बनण्याची जी प्रोसेस आहे त्याला मॅक्स टू मॅक्स 50 to 60 days लागतात. सो आपण जी स्लरी ॲड केली आहे ती जेव्हा या डायजेस्टर टँकमध्ये फील होते तेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या स्लरीचं डिकम्पोजिशन चालू करतात आणि ही जी प्रोसेस आहे ती एनएरोबिक आहे म्हणजेच इन ॲब्सेन्स ऑफ एअर म्हणजे एअरच्या ॲब्सेन्समध्ये ही प्रोसेस होते. सो जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन करून त्याची ऑर्गॅनिक ॲसिड बनवतात आणि या ऑर्गॅनिक ॲसिडवरती जेव्हा मिथेनोजेनिक बॅक्टेरिया ॲक्ट करतात म्हणजे जे मिथेनोजेनिक मिथेन गॅस प्रोड्यूस करणारे बॅक्टेरिया ॲक्ट करून ते ॲसिडपासून मिथेन गॅस प्रोड्यूस करतात. आणि हा जो गॅस आहे तो वरचा जो डोम शेपमध्ये पोर्शन दिसतो तिकडे फील होतो. सो जसं जसं या स्लरीपासून मिथेन गॅस बनतो आणि त्याचं प्रेशर या स्लरीवरती येतं तेव्हा जी काही लेफ्ट ओव्हर स्लरी आहे ती त्या प्रेशरमुळे या या ओव्हरफ्लो टँकमध्ये जमा होते आणि जे आउटलेट चेंबरमध्ये जो काही गॅस फील झाला आहे तो नंतर वरती जे पाईप कनेक्टेड आहेत तिकडून बाहेर नेला जातो. सो इकडे जे आपल्याला स्पेंड स्लरी मिळते त्याचा आपण ॲज अ मॅन्युअर म्हणून यूज केला जातो म्हणजेच शेतीसाठी जे खत असतं सो ते खत म्हणून ही जी स्पेंड स्लरी आहे त्याचा वापर केला जातो. सो बायोगॅस प्लांट या चॅप्टरचा लास्ट टॉपिक होता. If you have any doubt, please comment. And if you like this video, please share and subscribe to the channel. Thank you.